मानसिक चढाओढ आणि वैयक्तिक भावनांचा प्रवास रेखाटणाऱ्या सिनेमांची एक लाट सुरू झाली आहे। हिंदीत दिग्दर्शक इम्तियाज अली हे काम करतोय, तर मराठीत श्री पार्टनर या चित्रपटातून याची दणक्यात सुरुवात झाली आहे। समीर सुर्वे दिग्दर्शित श्री पार्टनर या चित्रपटात नवोदित कलाकार पद्मनाभ बिंड, श्वेता पगार यांच्या समवेत सतीश पुळेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत। चालता बोलता भेटलेला रूम पार्टनर श्रीच्या आयुष्यात स्वतःचं अनन्यसाधारण स्थान निर्माण करतो। परिस्थितीने केविलवाणी झालेली आई, दारिद्र्याने कपटी झालेला भाऊ या पार्श्वभूमीवर श्रीला पार्टनर एका दणकट आधारासारखा भेटतो आणि तशातच तो पुढे किरण नावाच्या सौज्वळ सुंदर तरुणीला भेटतो। चांदण उन्हाचं त्यात पाहिले तुला मी, भान कुठलेही आता राहतच नाही। पहिल्या नजरेत प्रेमात पडतो श्री किरण, दोघांचंही एकमेकांवर अफाट प्रेम। लग्न होऊन संसार सुरू होतो, अगदी सिनेमासारखा रोमॅन्टिक आणि आनंदी। मात्र पुढे श्रीच्या आईची नाटकं आणि इतर अडचणी सांभाळता सांभाळता दोघांची एकमेकांवर अफाट प्रेम करण्याची शक्ती हेलकावे खाऊ लागते। पुढे दोघांची अवस्था दयनीय होते। दरम्यान श्री पार्टनरच्या सल्ल्याने पुढे जाऊन जगण्याचे वेगवेगळे अर्थ लावतो। प्रेम, संभोग, किळस, तिटकारा, थकवा अशा अनेक भावनांना तो भेटतो। कथा इथे सुरू होऊन इथे संपते असं सांगणारातला हा सिनेमा नाही। तत्वज्ञान चित्रित करणं तसं अवघड, त्यामुळे दिग्दर्शक समीर सुर्वेंचा प्रयत्न प्रशंसनीय आहे। निलेश मोहरीरचं संगीत कथानकाला भक्कम साथ देतं। सर्व कलाकारांचे अभिनय त्या व्यक्तिरेखेला साजेसे आहेत। पद्मनाभ आणि श्वेता दोघांनीही हा त्यांचा पहिला चित्रपट आहे असं कुठेही वाटू दिलं नाही। चित्रपटाचं संगीत, कथानक आणि श्रीच्या मनाची घालमेल यांचं उदात्त स्वरूप दाखवणारं आहे, परंतु त्यामानाने व्यक्तिरेखेची बांधणी झालेली नाही। प्रत्येक कॅरेक्टरचं एक व्यक्तिमत्व आहे, त्याची बोलण्याची चालण्याची रीत आहे। पात्रांची उभारणी ही या कथानकाची नस होती, त्यावर अधिक मेहनत हवी होती। गाण्याचं चित्रीकरण आणखी छान होऊ शकलं असतं। आक्रमक कथानक आणि स्लॅपस्टिक कॉमेडीज या पलीकडे जाऊन केलेला एक नवीन प्रयत्न म्हणजे श्री पार्टनर। एक फ्रेश कथानक, फ्रेश चेहरे आणि फ्रेश म्युझिक यासाठी हा सिनेमा नक्की पहा। राष्ट्रीय मराठीतर्फे श्री पार्टनर या चित्रपटाला आम्ही देतोय 4 स्टार्स।